हा गण बाबा हा गजानन गणपती तुला वेगळं वाटलं का? अरे बाबा शक्यत मध्ये म्हटलं तर हा गजानन म्हणा बाबा मध्ये जर म्हटलं हा श्री गजानन असा ना म्हणून म्हणलं महाराज
अगं पहिलं मी गाणं गायला म्हणलं बाबा हे देवाला म्हणला गणपती देवाचं म्हणलं बाबा झाला गणपती देवाचा म्हणून म्हणलं बाबा हे देवाला जोडी झाला पाहिजे म्हणलं महाराज जे एका देवाने समोर होत नाही हा म्हणून म्हणलं बाबा हे देवाला जोडी झाला नाही आपलं घर खाली गेलं शहर आला म्हणलं महाराज म्हणून म्हणलं बाबा आपलं घर काही खाली जाऊ द्यायचं नाही म्हणलं बाबा म्हणून कोणाला जोडी झाला पाहिजे म्हणून म्हणलं बाबा महाराज स्थापन केले महाराज म्हणले बाबा आपले ही काय सांगू लागले देवाला म्हणले महाराज ओ व्यक्तीने मला माझा कार्यक्रम पार पडो या कुटुंबाचा या भक्ताचा विघ्न म्हणले बाबा आमच्या निश्चित महाराज देवाला प्रार्थना केली असते महाराज घरादारामध्ये नांदती म्हणलं बाबा बायकोची जोडी ओ घरादारामध्ये नांदती बायकोची जोडी महाराज शब्दामध्ये कोणाची जोडी म्हणले बाबा कोणाची जोडी असते महाराज हो ना आणि बाजारामध्ये गेले म्हणले महाराज घेणाऱ्या देणाऱ्याची जोडी असते असं ना घेणाऱ्या देणाऱ्याची जोडी म्हणले बाबा आणि गणितामध्ये जोडी कोणाची म्हणलं बाबा दाड्या ती सुद्धा जोडी आहे म्हणलं बाबा म्हणलं बाबा पांडुरंगाच्या मंदिरामध्ये गेलो बाबा रुक्मिणीची जोडी तिथे सुद्धा जोडी आहे जोडी पावती शोभा म्हणलं बाबा खंडोबाच्या मंदिरात गेलं बालुमाची जोडी बैलोबाच्या मंदिरामध्ये जर गेलं जोगेश्वरीची आणि बैलोबाची जोडी देवाने जोडी निर्माण केल्या बाबा हा म्हणून जोड झाले पाहिजे म्हणलं बाबा म्हणून म्हणलं बाबा ओ पाचनामाची गेलो बसरामध्ये गेलं म्हणलं महाराज तिथे सुद्धा वेळ म्हणून बाबा भावनामध्ये गेलं ते सुद्धा वेळ असते जी बाबा तिथे वेळ आणि तुमच्या वाड्या भावनामध्ये सुद्धा आहे म्हणलं महाराज बाबा मग काढा बाहेर मला आपला कोंबडी बोलून ठेवली अरे घरात असेल ती बाहेर बोलून घेऊ मग का तुमच्या बाईला काही येतं का म्हणलं बाबा येतं ना बाबा मग करा लवकर बाहेर आमचे पटपट बाहेर बाबा असं हा
सर्वप्रथम पूजन केली त्या गजानन गणपतीची महाराज. दुसरं केली राधा कृष्णाची हिडोरी आणि तिसरं कुलदेव बनवलं जागरणारा. आता कोणाला बोलवायचं? हे गावाची देवनवी माता आपली कुलस्वामी माता पंगली भवानी गंगा महाराज. तिला आमंत्रण कसं करायचं म्हणलं बाबा. महाराज पहिले एक नारळ घ्या. तुमच्या संबलला पण एक नारळाचा मान द्या. मग पुढचं कार्य करू आपण. का तुमचा संबल आम्हाला साथ देत नाही नाही का? तुम्हाला पण आम्ही मान देऊ. गावकरी कोणतरी जा आपला त्याला आलं कुंकू करा. एकदम मोकळ्या मनाने आलं पाहिजे सर्व काही इथे. त्यांच्या हातात द्या. आपण नाही. हे घ्या बोला आमच्याकडून जाधव परिवाराकडून का या ना द्या. गोंदी बाबा गोंदी बाबा आम्ही जाधव परिवाराकडून देतोय. पहिली गोष्ट काय महाराज का संबंध साथ देत नाही? घ्या चला. म्हणून म्हणत बाबा हे गावाची कुलस्वामी माता या गावाच्या रक्षणाला बसले म्हणलं महाराज. म्हणजे गावाची गावदेवी माता तिला कसं आमंत्रण करायचं म्हणलं बाबा. करायचं दादा.
पांढरीला बोलवली आली का? आली नाही आली. आली नाही म्हणजे आपण बोलली नाही ना, आली नाही. कुठे गेली तुम्हालाच माहिती कुठे. जाधव परिवार विचारू ना. बरोबर. जाधव परिवार. आपण जागरण कोणतं दाखवण्याचं आहे? जाधव परिवाराचं आहे. आपण राहतो कुठं? गाव शिवारामध्ये. बरोबर. मग आता आम्ही जी बोलवणी केली, कोणाला केली? गाव शिवाराच्या मालकीनेला. बरोबर. मग गाव शिवारची मालकीन आली का? का ना आली? नसेल यायची तिला. बरोबर ना? बरोबर. पण जेव्हा गाव शिवाराच्या मालकीने बोलत होतो आपण, हे झाड कसं करत होतो? दोन प्रकारे करत होतो. एक काय? पोट आणि एक केस. 2 रुपयाची ती. बरोबर आहे. तुम्हाला माहिती आहे का गावाची गाव कुठे? गावाची गावदेवी कुठे बसले? कोणत्या जागेला? काय बोलता तिला? पण नाव काय असेल ना तिला? नाही. मला सांगा, तुमचा ह्या गावामध्ये येण्याचा जुना रस्ता कोणता? हा जो आलाय तोच का? हा नाही. मी सांगतो नाहीये. कोणता आहे जुना रस्ता? हा आता बंद आहे का तो रस्ता? नाही. मेन आता लोक इकडे येत असतील ना. जो मूळ रस्ता आहे तिथून लोक येतात का? मग त्या रस्त्यावरचा देव कोणता आहे सांगेल का कोणी? तुम्ही गाडीने यायचं का बोटीने यायचं? हा बोटीने यायचं ना. मग पाण्यामध्ये कोण असते? देवी. सातीबाईनी. हा. तिचा गाडीवान. मग यांची गावदेवी कोणत्या रूपाची असेल? कोणत्या रूपाची? पण मी का बोलतोय? मी गावदेवी गाव शिवारची मालकी कशी मानतोय? माझं पूर्वज, माझं गावकरी ज्या मूळ रस्त्यात यायचं तो रस्ता कुठून येतो? पाण्यातून यायचं. आपल्या देवी कशातून कुठे असतील? मग शिवारात बसले असतील ना. मग तिथं कोण बसल्यात? सातीबाईनी. तिचा जोडीदार बसलाय तो. मग त्या सातीबाईनीने बोलव गावदेवीच्या रूपामध्ये. गारा डोंगराची आवाज घ्या. आपण या रूपाला बोलू. बरोबर. हे झाड आलं. पहिले या झाडाला विचारू. बोला कोण आले? आम्हाला सांगाल का कोण आले? गजरा तुम्ही प्रत्येक गजरावर ना असता. जो गजर केला त्याच्यावर ना असता. गणपासून तर आतापर्यंत ना असतं. मग आता कोण आम्हाला ओळख द्या. तो गजर तुमच्या नावाचा आम्ही करू. पहिले कोण आले? कोण? साथी असं आल्या. मावळ्यांना तुम्ही आल्यात. या जाधव परिवाराचा जागरण गोंधळ मांडलाय. मग देवाला तुम्ही बसल्यात का? यांच्या घरचं कोण आहे? किती वर्ष वारं केलतंय?
नाही आम्ही सांगतोय, मी सांगतो तेवढं आम्हाला सांगा. झाड सोडून जाऊ नका. कोण आहे घरचं? किती वर्ष खेळतोय? हा ना माहिती का? कारण घरचं नसेल तर मी सांगू शकत नाही की झाड किती भक्तांच्या घरा पण फिरलंय. कोण आहे घरच्यांचं? मला तिथल्या सांगितलं चालेल, कारण कोणती सावली येताना तिचं पूर्ण स्पष्टीकरण पाहिजे. झाड येताना बरोबर येत आहे, पण त्याचे रस्ते मोकळे आहेत, बरोबर आहेत, काय आहेत, किती वर्ष येत आहे बसा इथं. तिथून चांगलं असं चाल असं किती वर्ष गेलतय? हा मग तुम्हाला वाटतं झाड तुमचं पूर्ण मोकळं आहे? हा माझ्याकडे बघा, इकडे इकडे बघा, घाबरायचं ना आपल्या इकडे. किती वर्ष गेलतय? 30 वर्ष गेलतय, 35 वर्ष गेलतय. माहेर कुठल्यांचं? रायता. झाडाला अजून पण तकलीफ आहे तुमच्या. किती बघत फिरलं माहितीये का? किती? 4 ते 5. नाही फिरलं? कुठे कुठे गेलते झाड? मग आता मोकळं करून मग देवळात बसायचं, सांगायचं का तसंच खेळून बसवायचं? नाही, झाडाला मानली का देवाला मानली? मानवने मानू आई आई असते का हो? आई आई असते. आता तुम्ही आमच्या देवाला आलेत ना, आम्ही तुमचं मानपान करू, पण आल्यात तर या कुळाचं रस्ते मोकळं करून द्याल? हा आम्ही तर करायला आलोच, मग तुम्ही खेळायला आलेत का? तर आनंदाने आपण दोघी बहिणी मिळून मोकळं करायचं, बरोबर आहे? आता कोण आल्यात? 7 बहिणी. 7 बहिणी. 7 बहिणीच्या सोबत कोण बसलाय? काना गौरी मग आधी 7 बहिणीने घ्यायचं, मग तिच्या सोबतीला कोण आहे, कोणत्या रूपाचं आहे त्याला बोलू. पहिले त्यांना मोकळं करा, त्यांना स्थान देऊ. ठीक आहे चालेल. का देव बोलतो हे नंतर बघू आपण. हा